मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, पेडगाव मैदानाची एक रंगीत तालीम म्हणून या गुरसाळे मैदानाकडे पाहिलं जातं. आज दिनांक 12 जून आणि उद्या 13 जून. आज ओपन मैदान आणि उद्या आदतचं मैदान पार पडणार आहे. आणि या 12 जून आज होणाऱ्या ओपन मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्री काढण्यात आले. जवळपास 54 गट या ओपन मैदानाचे आज पार पडणार आहेत. तर या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाळणार आहेत किंवा त्यांचे पहिरे कोण आहेत आणि त्यांचे गट क्रमांक कोणते आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक मैदानामध्ये आपण अपडेट देत असतो, त्याच पद्धतीने या मैदानाचे देखील आपण अपडेट देत आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, या मैदानाचे जे लाईव्ह लॉट काल रात्री काढण्यात आले त्याच्यामध्ये या मैदानाच्या गट क्रमांक 2मध्ये मित्रांनो अभिजित भैया पवार यांचा बाजा आणि शाहिदभाई आणि बल्ला डॉक्टर यांचा वादळ ही गाडी तुम्हाला पळताना दिसणार आहे आज गट क्रमांक 2मध्ये. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 7वरती एक सुंदर अशी जोडी आपल्याला आज पळताना दिसणार आहे. ती म्हणजे हिंदकेसरीचा मानकरी शिरसोडीकरांची रायफल आणि दहेगावकरांचा पाकऱ्या ही एक जबरदस्त अशी गाडी आपल्याला या आजच्या गुरसाळे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 2वरती पुशेगाव हिंदकेसरीचा मानकरी शाहिदभाई मोलानी यांचा सचिन आणि पृथ्वीदादा आणि दैवचट गोवेकर यांचा किसना ही एक गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 13मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, याच गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 4वरती नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे यांचा साई देखील तुम्हाला आजच्या या गुरसाळे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्यासच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 2वरती हिंदकेसरीचा मानकरी मित्रांनो नवनाथ शेठ यांचा लक्षा आणि छावा ही एक गाडी आज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 22मध्ये तास क्रमांक 6वरती साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि कार्तिक ही एक गाडी आपल्याला आज पळताना दिसेल. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 23मध्ये तास क्रमांक 6वरती शेवळ्याबांचा पाकऱ्या आणि राहुल्या ही एक गाडी आपल्याला आजच्या या गुरसाळे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसेच गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 5वरती अजय शेठ आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा आणि त्याच्यासोबत रायफल आज आपल्याला या गुरसाळे मैदानात पळताना दिसणार आहे. त्यांचा गट आहे गट क्रमांक 24. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 3वरती एकनाथदादा आणि उर्मिलाताई यांचा राजा आणि त्याचबरोबर आदित्य जगताप कारुंडे यांचा व्हाईट गोल्ड चिक्या ही एक जबरदस्त आणि टॉपची जोडी आपल्याला गुरसाळे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 3वरती ताईंचा राजा आणि अजित जगताप कारुंडे यांचा चिक्या. त्याचबरोबर गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 5वरती पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी डॉर्लीकरांचा हारण्या 622 आणि शिव ही एक गाडी आपल्याला जबरदस्त गाडी या गुरसाळे मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 31मध्ये तास क्रमांक 2वरती अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि सातारा एक्सप्रेस हरिण म्हणजे सातारा एक्सप्रेस हिंदकेसरी बलमा ही ह्याच्या आधी पण पळालेली गाडी आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल फुलटण दुधेभाव या ठिकाणी झालेल्या मैदानामध्ये गुलाची मानकरी ठरलेली हीच जोडी आपल्याला पुन्हा एकदा आज गुरसाळेच्या मैदानामध्ये पळताना दिसते. सातारा एक्सप्रेस बलमा आणि वेगाचा शेवट सर्जा. गट क्रमांक 31 तास क्रमांक 2वरती एक चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक 36 तास क्रमांक 6वरती एक चिठ्ठी आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 33मध्ये तास क्रमांक 3वरती विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत राजा मित्रांनो पळणार आहे. म्हणजे विठ्ठलानंदचा तेजा आणि भुंगा आज हे दोन्ही नंदी तुम्हाला या गुरसाळे मैदानात पळताना दिसतील. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 34मध्ये तास क्रमांक 6वरती आपल्याला राजधानी एक्सप्रेस बलमाच्याच धावणीचा छोटा बलमा देखील आज पळताना दिसेल. तो आहे गट क्रमांक 34मध्ये तास क्रमांक 6वरती. त्याचबरोबर
या मैदानाच्या गट क्रमांक 39मध्ये तास क्रमांक 2वरती 10 सरकारांचा सर्जा आणि सूर्या ही एक गाडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसेल या गुरसाळे मैदानाच्या गट क्रमांक 39मध्ये. याच्यामध्ये मित्रांनो जे गट आणि लायलॉटनुसार जे पैरे मी तुम्हाला सांगितले अशा जबरदस्त जोड्या आपल्यालाच पळताना दिसतील. त्याचबरोबर आता मित्रांनो आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार त्याच्याविषयी मला मेसेज वगैरे येत असतात की बकासूरची अपडेट काय आहे. तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल बकासूरच्या पायाच्या नक्कीला थोडीशी जखम झाली होती, त्याच्यामुळे बकासूरला आराम देण्यात आला. आणि मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर आपल्याला उद्या होणाऱ्या सोनेरा केसरी येथील या ओपनच्या मैदानामध्ये पळण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. त्या ठिकाणी उद्या आपल्याला सोनेरा केसरीमध्ये बकासूर मित्रांनो पळताना दिसेल. आणि पायरा वगैरे जो असेल ते उद्या लॉटमध्ये आपल्याला लॉट जे निघतील त्याच्यामध्ये नक्कीच कळेल. आजच्या मैदानाच्या लॉटमध्ये तर बकासूर चिठ्ठी निघाली नाही आहे, बकासूर आरामावरती होता. उद्या होणाऱ्या सोनेरा केसरी या मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो बकासूर पळताना दिसेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.